कानाला वाटतं आणखीन हे घ्यावं, कानाचं घेतलं तर जिभेला वाटतं आणखीन संध्याकाळी थोडंसं ते घ्यावं. मग ही सगळी सुख जी आहेत, ह्या सगळ्या सुखाचा अंतर्भाव ती आनंदाची मीमांसा केली बघा ऐतरेय उपनिषदानं. एक मनुष्य आनंद सांगितला, म्हणजे युवक आहे, राजा आहे, सर्व भूमंडळ त्याला प्राप्त झालं, निरोगी आहे आणि सगळे विषय त्याला प्राप्त झालेत. त्या एका आनंदाला मनुष्य आनंद म्हटलं. एक मनुष्य आनंद. एक मनुष्य आनंदापेक्षा 100 पट श्रेष्ठ गंधर्वाचा आनंद, त्याच्यापेक्षा 100 पट श्रेष्ठ देवांचा आनंद सांगितला, त्याच्यापेक्षा 100 पट श्रेष्ठ देवगंधर्वांचा आनंद. असा आनंद सांगत सांगत शेवटी सांगितलं या सगळ्या आनंदाचा पेक्षा 1000 पट श्रेष्ठ ज्याला ब्रह्मानंद प्राप्त झाला, जो निष्काम झालेला आहे, काम नाही झालो पाही रिकामा, त्याला तो प्राप्त होतो. आणि हे जे बाकीच्या विषयातले आनंद आहेत त्या आनंदाचा अंश असतो, मात्र असते. म्हणून ज्ञानोबरायांना जे अपेक्षित सुख आहे ते कोणतं सुख आहे? किंबहुना सर्व सुखी. सगळ्यांना सर्व सुख प्राप्त व्हावं. जे सुख प्राप्त झाल्यानंतर यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यतेनाधिकम ततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापी विचारलेते. मग मेरूपासोनी थोरे देह दुःखाचे निवंगरे दाटी जो परिभारे चित्त न दटे शस्त्रेवरी तोडलिया देह आगे माझे पडलिया चित्त महासुखी पहुडलिया चेवो सर्व सुख आहे. त्याला काय म्हणतात? सर्व सुख. ते झालं. सर्व सुख असं ज्ञानोबरांनी या सुखाला विशेषण दिलंय. म्हणजे असं हे सर्व सुख आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तेही लोकी. आणि अशा सुखाने सर्व लोक काय व्हावेत? पूर्ण व्हावेत. बाकीचं व्यवहारातलं सुख आहे त्याने मनुष्य पूर्ण होत नाही. संसारातलं सर्व काही मनुष्याला प्राप्त झाले तरी तो मनुष्य पूर्ण होतो का? अपूर्णता राहते. हे मिळवायचंय, ते मिळवायचंय, अजून हे करायचंय, ते करायचंय असं वाटतं, कारण ही अपूर्णता आहे. पण हे सुख एकदा का मनुष्याला प्राप्त झालं की तो पूर्ण होतो. ओम पूर्णवद पूर्णमिदम. जे ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवोनी धाले शांतीशी आले फलवणे. जो निजानंदे झाला पुढे परिणामे आयुष्य आला पूर्णते झाला वल्लभो. जो निजानंदे झाला परिणामो आयुष्य आला पूर्णते झाला वल्लभो. जो अशा प्रकारे जो पूर्ण झालेला आहे पूर्णतेचं आयुष्य आहे. तिही लोकी शब्द वापरलाय. हे तिही लोकी म्हणजे काय? किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिही लोकी. सर्व सुख ज्याला मिळालं तो पूर्ण होतो. आपण संतांचे जर उद्गार पाहिले तर संतांचे पूर्णतेचे उद्गार आहेत. ज्याला हे सुख मिळालं नाही त्याला पूर्णतेचे उद्गार कधी त्याच्या जीवनात येणार नाही. त्याच्या जीवनात काही ना काही अतृप्तता राहते, इच्छा राहते. पण ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये ज्ञानोबराय म्हणतात काय? आम्ही पूर्ण अहंते वेठलो सैंग आम्हीच दाटलो मा लोपलो ना प्रगटलो कोणाही कोणी नाही.
दुसरं काहीतरी. पहिली सुरुवात काय? आम्ही 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 पूर्ण अहंता वेठलो, सैंग आम्हीच, आणि पूर्ण अहंता वेठलो, सैंग आम्हीच दाटलो, आणि पूर्ण अहंता वेठलो, सैंग आम्हीच दाटलो. ना लोपलो ना प्रगटलो कोण, मा लोपलो ना, मा लोपलो ना प्रगटलो कोणा होनी, सैंग आम्हीचा दाट. तुकाराम महाराज म्हणतात, अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळोनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार. पुढं काय? सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, म्हणून पूर्णतेचे उद्गार आहेत. मी पूर्ण आहे. जेव्हा जेव्हा म्हणजे जीवांनी संतांनी जीवांच्याकडे जावं, अगोदर त्याकरता जीवाने सगळी चित्तशुद्धी करून घ्यावी. खळाची व्यंकटी गेली पाहिजे, सत्कर्मात रती वाढली पाहिजे, परस्परात प्रेम असलं पाहिजे, म्हणजे शम दम उपरम हे सगळं अगोदर झालं पाहिजे. दुरिताचं तिमिर गेलं पाहिजे, स्वधर्म सूर्य पाहिला पाहिजे, स्वधर्माने वागला पाहिजे. पण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा पूर्णता झाली का? जो जे वांछिल तो ते लाव मिळालं, पण तरी पूर्णता झाली का? नाही. मग पूर्णता कधी आहे? संत भेटावे लागतात. मग एवढं केल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात, संतांनी जाऊन त्याला भेटावं. वर्षत सकळ मंगळी, पण संत भेटले पण अजून पूर्णता झाली का? नाही. म्हणजे अगोदर अधिकारी झाला पाहिजे. विवेक अबे नाही काय, विवेक वैराग्य साधन चतुष्ट संपन्न तो झाला पाहिजे. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी षट संपत्ती पाहिजे, मोक्षता पाहिजे. पण याच्यानंतर मग पुढे असा साधन चतुष्ट संपन्न होऊन त्याने गुरुकडे गेलं पाहिजे. पण ज्ञानोबा म्हणतात गुरुने तिच्याकडे जावं. ते गुरु कसे असावेत हे सगळं सांगितलं. पण गुरु आल्यानंतर सुद्धा त्याने काय केलं पाहिजे? ते त्याला प्रिय वाटले पाहिजे. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. म्हणजे काय? त्या प्रियतेमध्ये सगळा पुढचा व्यवहार घडला पाहिजे. श्रवण मनन निधिध्यासन तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. त्याला उपदेश घडला पाहिजे, त्याला त्याच्याकडून संतांची सेवा घडली पाहिजे. नुसतं प्रिय वाटणं म्हणजे प्रिय वाटणं एवढंच नाही. सोयरे वाटणं म्हणजे फक्त ते मला सोयरे वाटलं झालं का काम? ज्ञानोबांना अपेक्षित आहे पुढचं सगळं घडावं. आणि सगळं कशा करता घडावं? किंबहुना सर्व सुख. मग सर्व सुख त्याला प्राप्त व्हावं. कोणाकोणाला व्हावं? हे पूर्ण होऊनी तिही लोकी. आता तिही लोकीमध्ये खरं तर हे जे अगोदर झालंय त्याची अपेक्षा आहे. तिही आपण पे करोनी निर्लेप घेतले प्रपंचाचे माप. मग साचारचे चिरूप तिही शब्दाचा अर्थ काय? परमपूज्य दुंड महाराजांनी या तिही शब्दाचा अर्थ असा केलाय. तिही म्हणजे त्यांनी अगोदरचे जे ज्यांच्याकरता या सगळ्या मागण्या केल्या त्यांच्याकरता, म्हणजे असाही केला एक अर्थ. दोन अर्थ केले. किंवा तिही लोकी शब्दाचा अर्थ हा एक होतो. तिही लोकी म्हणजे तिही लोकी. तिही ज्ञानोबा शब्द तिही वापरलाय का तिन्ही वापरलाय? तिही तिन्ही लोकी म्हटलं असतं तर स्वर्ग मृत्यू पाहतात. कारण किंबहुना सर्व सुखी जे आहे ठीक आहे सगळे व्हावेत, पण हे अगोदर झालंय त्यांना लवकर ती लोक ते सर्व सुखी होतील. पण हा अपूर्व अर्थ होतो तिथे. दोंडा महाराजांनी असं लिहिलंय.
तीही लोकी म्हणजे ज्यांच्याकरता या सगळ्या मागण्या मागितल्या ना त्यांनी सुखी व्हावं, सर्व सुखाने युक्त व्हावं. आणि एकदम सर्व सुख सगळ्यांना मिळणार नाही ना. सगळ्यांच्या करता सर्व सुखाची मागणी केली, या तीही लोकात सगळे येतात ना, राक्षसही येतात. तीही लोकी म्हणजे 3 लोकात कोण कोण आहेत? देवलोक आला, मनुष्य लोक आला आणि खालचा पाताळ लोक आला. आता हे सगळे लोक कधी जे फळाची व्यंकटी सांडू करणार आहे. पण ठीक आहे, ज्ञानोबरांची अपेक्षा आहे, जाऊ द्या, त्यांच्याकडूनही घडावं. ज्ञानोबर आहेत ना, विश्वाचा विचार अवघाची संसार सुखाचा करीन म्हणे. म्हणून तीही लोकी शब्दाचा अर्थ तिन्ही लोक सुद्धा असाच केलाय. म्हणून किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तीही लोकी. तिन्ही लोकांमध्ये देवांनी सुद्धा, मनुष्यांनी सुद्धा, खालचे असलेले सर्पांनी सुद्धा, किंवा देव मनुष्य स्थावर यया नाव जगदंबर, पशूंनी सुद्धा, पक्ष्यांनी सुद्धा सगळ्यांना सुख मिळावं. ज्ञानोबरांसारखे संत मागतात तेव्हा देवांनी सुद्धा सगळं काही कल्पना सोडावा. कारण आता पुढची मागणी जी आहे ज्ञानोबरांची, भजी जो आदि पुरुषी, ही मागणी जी आहे याचं साधन सुद्धा आपल्याला करता येते. मागणी वैकुंठाशी परमपूज्य खंडारकर महाराजांनी ते साधन घेतलंय, ते झाल्यावर मग हे सांगितलंय. म्हणून तिन्ही लोकांमध्ये येणारे सगळे जे असतील सर्वांनीच सुखी व्हावं. सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःख भाग भवेत किंवा दुःखम आपनुयात. ही वेदातली जी प्रार्थना आहे, ही वेदातलीच प्रार्थना ज्ञानोबांनी मागितलेली आहे. मग किंबहुना सर्व सुखी, सगळे सुखी व्हावेत. पूर्ण होणे तीही लोकी, आणि सगळ्यांनी पूर्ण व्हावं. या सर्व सुखाने तिन्ही लोक त्या ठिकाणी पूर्ण व्हावेत. आजी संसार सुफळ झाला गे माय, किंवा अवघाची संसार आनंदे भरीन. काय पूर्वार्ध? आनंदे भरीन तिन्ही लोक, त्याचा पूर्वार्ध काय? अवघाची संसार आनंदे भरीन तिन्ही लोक. आता इथं तिन्ही लोक म्हटल्यानंतर हे अपेक्षित आहे. म्हणून तिन्ही लोकातले लोक सुखी व्हावेत. पण हे ज्ञानोबरांच्या लक्षात आलं, हे असं होणार नाही. म्हणून आता ही सर्व सुखाची मागणी जी आहे, ही जशी सार मागणी आहे, तशी उत्तरार्धामध्ये केलेली जी आहे मागणी, ती साधनेचं सार मागणी मागितली. किंवा म्हणजे सर्व सुख सगळ्यांना प्राप्त व्हावं, सर्व सुख प्राप्त होण्याकरता सगळ्यांनी काय करावं? कारण सर्व सुख कशाने प्राप्त होईल? सर्व सुख कुठं आहे? सर्व सुख कुठे आहे? अहो सगळ्या संतान ज्ञानोबांना विचारा ना, सर्व सुख कुठे आहे? एवढं सोपं आहे ना. आत्मदेवाला कशाला जायचं लगेच? आत्मदेवच आहे तो, पण सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवीवर, सर्व सुखाचे आगर मने नर हरीस होणार, तोच आत्मा आहे. आणि आत्माच परमात्मा रूपाने प्रगट झालेला आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी साधनातलं सार मागितलं. म्हणजे
म्हणजे आता हे जे कळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, दुरिताचे ते मिरगावो, विश्वसधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लावो, वर्षत सकळ मंडळी ह्या मंगळी, विश्वनिष्ठांची मांदी आली भेटतो तया भूता, भेटतो भूता, हे सगळं संत भेटोत, संतांना ते प्रिय वाटोत. पण संतांच्या सहवासात तरी काय होणार आहे? संत तरी काय शिकवणार आहेत? ईश्वर भक्ती शिकवणार आहेत ना. म्हणून या सगळ्या, आणि ज्ञानोबरायांनी कदाचित हे नाही घडलं, कमी जास्त घडलं, पण तरी सुद्धा एक घडलं तरी सुद्धा त्याला सर्व सुख मिळू शकतं. काय घडायला पाहिजे? भजिजो आदि पुरुषी अखंडित. आदि पुरुष असलेला जो परमात्मा आहे त्याचं जर भजन घडलं, अखंडित घडलं, तर देव सगळं करू शकतो. देव त्याला हे सगळं प्राप्त करून देऊ शकतो. म्हणून ज्ञानोबराय त्या ठिकाणी मागणी मागत असताना ही सगळी साधनेतलं सार मागितलंय. ज्याप्रमाणे संत भेटले हे सगळं होणार आहे. नाही एखाद्याला संत भेटले आणि त्याच्या जीवनात भजन घडलं तर त्यालाही घडणार आहे. त्यालाही संत भेटतील, नाही तर देव सुद्धा सगळं करू शकतो ना. म्हणून भगवान परमात्म्याचंही भजन घडावं सगळ्यांना. कारण हे सगळं सुख जे आहे ते परमात्म्याजवळच आहे. सर्व सुख म्हटलंय, सर्व सुख फक्त परमात्माच आहे. तो सर्व देशात आहे, सर्व काळात आहे आणि सर्व वस्तूत आहे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. कोणत्याही संतांना विचारलं तर सुखाचा पत्ता कोणता सांगितलाय? हाच सांगितला. आपण जे सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या केल्या म्हणून आपले सुखाचे हे पण वेगवेगळे आहेत. मला ज्याच्यात सुख वाटतं त्यात तुम्हाला वाटत नाही, तुम्हाला वाटतं त्याच्यात त्याला वाटतं. संपत्ती असेल त्याला संततीत सुख वाटतंय, संतती असेल त्याला संपत्तीत वाटतंय. हे दोन्ही असेल त्याला तिकीट नाही मिळालं म्हणून सुख वाटत नाही. वेगवेगळ्या सुखाच्या कल्पना आहेत, भ्रामक कल्पना आहेत. आपण नेहमी उदाहरणं सांगत असतो. कुंभाराला वाटते पाऊस पडू नये आणि शेतकऱ्याला वाटते पाऊस पडावा. दोघांच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत. कारण हे सुख जे आहे ते विषयाचं सुख आहे. सर्व सुखरूप असलेला एकच परमात्मा आहे. आणि तो परमात्मा प्राप्त जर व्हायचा असेल तर त्याचं काय घडलं पाहिजे? भजन घडलं पाहिजे. म्हणून किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिही लोकी भजे जो आदि पुरुषी अखंडित. ज्ञानोबरायांनी ते शब्द वापरताना आदि पुरुष असा वापरलाय. परमात्म्याचं भजन करावं, पण कोणत्या परमात्म्याचं भजन? जो आदि पुरुष आहे. ज्ञानोबा गीतेमध्ये अनेक ठिकाणी त्या आदि पुरुषाचं भजन केलं पाहिजे असे श्लोक आलेले आहेत, ओव्या सुद्धा आलेल्या आहेत. काही मी सांगतो, काही तुम्ही सांगा. महात्मानुस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्ते न्यन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम ज्ञात्वा. म्हणजे आदि पुरुषाला जाणून भजन करायचं आहे असं अनेक श्लोकात आलेलं आहे. आदि पुरुष हा शब्द आलेला आहे. तत्पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूया तमेव चाद्यम पुरुषम तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी. ज्याच्यापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे. परमात्मा आदि पुरुष. परमात्म्याला आदि का म्हटलं? आदि पुरुष देव ज्ञानेश्वर महाराजांनी का म्हटलंय? पण जो आदि पुरुष आहे तोच सर्व सुखरूप आहे.
पुरुषात सुद्धा 3 प्रकार आहेत ना, का नाहीत? 15व्या अध्यायात 3 पुरुष सांगितले ना, क्षर, अक्षर आणि उत्तम. जो आदि पुरुष आहे हा उत्तम पुरुष आहे. बाकीचे जे 2 पुरुष आहेत ते, एक तो क्षर आहे तो तर नष्टच होणार आहे. त्या क्षर पुरुषाचं भजन तर आपण सगळे करतोयच. क्षराक्षरा वेगळा तुका होणे निराळा. म्हणून आदि पुरुष जो आहे तो उत्तम पुरुषस्त्वन्य, हा ज्याला परमात्मा असं म्हटलेलं आहे, तो सगळ्याचा आदि कारण आहे. त्याला प्रकृती पुरुषाचा आदि, जे महत्त्वात तोचे अवधी, सोयेतू अनादि पुरातनु. अनेक ठिकाणी भगवान म्हणतात मी आदि आहे, असं पण म्हटलेलं आहे. ओम नमोजी आद्या. असा जो आदि पुरुष आहे, त्या आदि पुरुषाचं सर्वांनी काय करावं? भजिजो आदि पुरुषी अखंडित. अखंडित सगळ्यांच्याकडून काय व्हावं? भजन करावं. तर या आदि पुरुषाचं भजन कसं करायचं? आदि पुरुषाचं भजन केल्यानंतर सर्व सुख कसं प्राप्त होतं, हा स्वतंत्र विषय आहे. परंतु सर्वांनी त्या आदि पुरुषाचं भजन करावं हे साधन म्हणूनही घेता येतं, किंवा सर्व सुखी झाल्यानंतर सुद्धा सगळ्यांनी काय करावं? त्या आदि पुरुषाचं भजन करावं असंही घेता येतं. सर्व सुखाने पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्या परमात्म्याला विसरू नये, कारण त्याच्यामुळे आपल्याला सर्व सुख प्राप्त झालंय. म्हणून हा विस्ताराचा विचार आहे. त्याचा विचार उद्याच्या प्रवचनात करू. उद्या 3:30 वाजता प्रवचन होईल. पुंडलिक वरद हरी